नमस्कार, मी पंकज वाघ. आज आपण आर्टिकल हा टॉपिक कंटिन्यू करतोय. यापूर्वी मी याचा एक पहिला भाग बनवलेला आहे, ज्यामध्ये मी आर्टिकल्स म्हणजे काय हे समजावून सांगितलेलं आहे. आर्टिकल्स म्हणजे ऍडजेक्टिव्ह हे मी खूप छान पद्धतीने समजून सांगितलेलं. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय तेही समजून सांगितलं आणि मला हे सिद्ध करून द्यायचं आहे तुम्हाला की जसं ऍडजेक्टिव्ह हे काम करतं, जसं ऍडजेक्टिव्ह काम करतं तसं आर्टिकल काम करतं का. कारण की मी आर्टिकल्स म्हणजे ऍडजेक्टिव्ह असं म्हटलेलं आहे. तर हे मला तुम्हाला सिद्ध करायचं आहे, तर तुम्ही ते बघा. ज्यांनी पहिला पार्ट बघितलेला नाही आहे त्यांना हा व्हिडिओ समजणार नाही. म्हणून या व्हिडिओमध्ये जे काही मी शिकवणार हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला याचा पहिला पार्ट बघावा लागेल. आर्टिकल्स 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 म्हणजे काय तर ऍडजेक्टिव्ह हे मी तुम्हाला पहिल्या पार्ट मध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर आता आपण सुरू करूया दुसऱ्या पार्टला. तर बघा, आता मी एक प्रश्न विचारेल आणि त्याचं उत्तर आपण बघूया. आर्टिकल किती प्रकारचे आहे? चला, इंडेफिनिट, इंडेफिनिट आणि डेफिनिट असे दोन आर्टिकल आहेत. तर इंडेफिनिट म्हणजे काय? इंडेफिनिट म्हणजे अनिश्चित. इंडेफिनिट म्हणजे अनिश्चित आणि डेफिनेट म्हणजे निश्चित. आपण जे काही शिकतो हे समजून घ्यायला हवं. समजलं तरच आपल्याला हवं तसं आणि पाहिजे तसं इंग्लिश बोलता येईल. नाहीतर मग ते पोपटपंची सारखं शिकावं आणि मग त्याला काही अर्थ नाहीये. ओके, बघा, इंडेफिनिट म्हणजे काय? इंडेफिनिट म्हणजे जसं की मी उदाहरण देतो. मी मार्केटमध्ये गेलो आणि मला एक माणूस भेटला. ओके, तर मला कोणता माणूस भेटला हे तुम्हाला कळलं का? इथे जी माहिती आहे ही निश्चित नाहीये. मला कोण भेटलं हे तुम्हाला कळलं नाही. मला शाहरुख खान भेटला, ओके, की मला ऋतिक रोशन भेटला, कळलं का? नाही कळलं तुम्हाला. मी एवढंच म्हणालो की मला एक माणूस भेटला, पण नेमकं कळलं का? तेच तर, जिथे नेमकं कळत नाही त्यालाच आपण म्हणतो अनिश्चित. ओके, कोणीही सांगू शकत नाही की या इतके इतके वाजून इतके इतके मिनिटांनी पाऊस पडेल. नाही सांगू शकत. अंदाज बांधू शकतात पण निश्चित नाही सांगू शकत ना. मग जी गोष्ट निश्चित नाही कळत त्याला आपण अनिश्चित म्हणतोय. ओके, क्लिअर? ओके, चला एक आणखी उदाहरण घेऊया. माझ्या बॅग मध्ये मोबाईल आहे. बर, माझ्या बॅग मध्ये कोणता मोबाईल आहे कळलं का? नाही, कारण की सॅमसंगचा मोबाईल होऊ शकतो, सॅमसंग कंपनीचा मोबाईल असू शकतो, ओके, ऍपल कंपनीचा मोबाईल असू शकतो, इतरत्र आणखी बऱ्याचशा कंपन्या आहेत जसं की ओप्पो आहे, विवो आहे, ओके, रेडमी आहे, रिअलमी आहे. पण मी वाक्य काय बोललो होतो की माझ्या बॅग मध्ये एक मोबाईल आहे, पण नेमका कोणत्या कंपनीचा हे नाही कळलं. हा, मोबाईल आहे एवढं कळलं, पण नेमका कोणत्या कंपनीचा मोबाईल आहे हे नाही कळलं. तर जिथे नेमकं कळत नाही तिथेच आपण काय म्हणतो? अनिश्चित म्हणतोय. ओके, क्लिअर? चला लक्ष द्या. आपण डेफिनेटला बघूया आणि पहिल्यांदा याला समजून घेऊ आणि मग त्याला समजून घेऊ. ओके, इनडेफिनिट मध्ये येतं अ और अँड. इनडेफिनिट मध्ये येतं अ और अँड. चला, तर आर्टिकलचे प्रकार आहेत दोन, त्यामध्ये इनडेफिनिट आणि डेफिनिट. आणि इनडेफिनिट मध्ये अ और अँड. हा, तर आता बघूया अ चा अर्थ किंवा अँड चा अर्थ काय. ओके, आपण आर्टिकल किती आहे हे जाणून घेतले. आता त्याच्यामध्ये जे आहे अ और अँड, ओके, अ और हे जे इनडेफिनिट आर्टिकल आहे याचे सुद्धा अर्थ आपल्याला जाणून घ्यावे लागतील, तेव्हा कुठे त्याचा आपण वापर करू. ओके, बघा, अ चा अर्थ होतो कोणीतरी, एक किंवा कोणता किंवा कोणता तरी एक. ओके, आता आपण हेही समजून घेऊया की कोणीतरी एक म्हणजे काय, नेमकं कोणतं तरी एक म्हणजे काय.
आता बघा आपल्याच एरियामध्ये म्हणा किंवा गल्ली बोळ्यात म्हणा काही मुलं क्रिकेट खेळत असतात. 10-12 मुलं खेळून राहिले क्रिकेट. खेळता खेळता एक बॅटिंग करत होता एक मुलगा, बॅटिंग करत होता आणि एक व्यक्ती दुसऱ्या रस्त्याने आला आणि असं तो वळला, सरळ गेला. तर या मुलाकडनं काय झालं की त्या मुलाच्या पाठीवर एक बॉल बसला. या व्यक्तीने बॅट मारली आणि त्या मुलाच्या पाठीवर, त्या व्यक्तीच्या पाठीवर बॉल बसला. जसा बॉल बसला तसाच हा मुलगा बॅट सोडून कळलं का, हा मुलगा पळाला. आणि तिकडून एक जे व्यक्ती येत होते ते म्हणाले की कोणत्या तरी एका लाल टी शर्ट वाल्या मुलांनी तुम्हाला बॉल मारला. ओके, बघा बघा ते व्यक्ती काय बोलले की कोणत्या तरी एका लाल टी शर्ट वाल्या मुलांनी तुम्हाला बॉल मारला. बॉल तर जाणून बुजून मारलेलाच नाहीये. ओके, हा, पण ते सांगतात की तुम्हाला कोणत्या तरी एका लाल टी शर्ट वाल्या मुलांनी बॉल मारला. म्हणजे काय, तर त्या मुलाला रागवणे किंवा बाबा इथे खेळू नको अशा पद्धतीचा उपदेश देणे. ओके, हा, चला. तर त्या मुलाला, हा, मग ते व्यक्ती आले, ते म्हणतात की बाबा बरं थांब 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 येऊ दे, पडतो का तू, येऊ दे येऊ दे येऊ दे, ये तू ये, मी इथेच थांबतो. आता त्या माणसाने काय सांगितलं होतं की कोणत्या तरी एका लाल टी शर्ट वाल्या मुलाने बॉल मारला. तर हा मुलगा एका तासाने येतो, अंगात लाल टी शर्ट होतीच. जसा तो मुलगा आला तसाच होतो, का रे बदमाशा, ही जागा आहे का खेळायची, हा, इतकं मोठं ग्राउंड सोडून तू इथे खेळतो, हा, आम्हाला लागला ना बॉल, हा, काका कोणाला लुटवलं तुम्ही, मी वेगा, हा, एका माणसाने सांगितलं की लाल टी शर्ट मुलांनी बॉल मारला, मी वय का, मी घातली का लाल टी शर्ट, या शहरात जा बरं, 100 लोकांनी लाल टी शर्ट घातलेली आहे, मला बनवून राहिले. बघ, हाच मुलगा त्या काकावर आवाज करतोय. म्हणजे का का करतो, कारण की काकाला माहितच नाही ना नेमकं काकाला माहिती नाही. काकाला त्याही माणसाला माहिती नव्हतं या मुलाचं नाव काय. म्हणूनच त्या माणसाने सांगितलं की एका कुठल्या तरी लाल शर्टवाल्या मुलाने तुम्हाला बॉल मारला. तर त्या काकाला निश्चित कळलं नाही ना की नेमकं बाबा अशोकने मारला, ओके, की सुजलने मारला, ओके, मितेशने मारला, नाही कळलं ना. हा, तर तिथे त्या काकाने म्हटलं होतं की कोणत्या तरी एका लाल टी शर्ट वाल्या मुलाने बॉल मारला. लाल टी शर्ट वाले मुलं तर अख्ख्या शहरामध्ये या पूर्ण शहरामध्ये कितीतरी मुलं भेटतील तुम्हाला, ठीक आहे. पण नेमकं कळलं नाही की यानेच मारलं, याचं नाव पण त्या माणसाला माहिती नव्हतं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळलं का की कोणीतरी एक किंवा कोणता तरी एक यातून सुद्धा अनिश्चित माहिती कळते. म्हणूनच अनिश्चित आर्टिकल कोणते, और या, बघा, और यांचा अर्थ कोणीतरी किंवा कोणता तरी. चल, आता काही जणांना समजलं नसेल की बघा अचा अर्थ कोणीतरी आहे किंवा कोणता तरी आहे, यांचाही अर्थ तोच होतो जो अचा अर्थ आहे. आता काही मुलांना कळलेलं नसेल, काही मुलांना नसेल कळलं, तुम्ही समजून सांगतो, लक्ष द्या. अ म्हणजे कोणीतरी एक किंवा कोणता तरी एक. ऍन म्हणजे सुद्धा कोणी तरी एक किंवा कोणता तरी एक. ओके, आता कळतं, ठीक आहे. चला, जर हेच मी ब्रिटनमध्ये शिकवत असतो तर, हेच मी इंग्लंडमध्ये जर शिकवलं असतं तर तिथल्या मुलांना कोणीतरी किंवा कोणतं तरी एक माहिती नाहीये, मग कसं सांगितलं असतं. तर बघा, एनी वन, चला, एनीबडी और एनी वन म्हणजे कोणीतरी एक किंवा कोणता तरी एक असे त्याचे अर्थ आहेत. ओके, चला, बघा, आता आपण अर्थ जाणून घेतले आणि त्या अर्थाला समजून सुद्धा घेतलं की कोणीतरी म्हणजे नेमकं काय, बाबा काय होतं कोणीतरी एक म्हणजे आपण केव्हा म्हणतो त्याला. ओके, म्हणजे जोपर्यंत तुमच्या ब्रेन मध्ये हे कोडिंग जाणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला आपसूक आर्टिकल इंडेफिनिट अ और एन याचा उपयोग करता येणार नाही. तर आता आपण आर्टिकल अ और एन हे जे इन्फिनिट आर्टिकल आहे यांचे वापर कसे करायचे ते पाहूया. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल म्हणजे काय ते पाहिलं, आर्टिकल प्रकार किती आहे ते पाहिले. ओके, तर इंडिफिनिट आणि डेफिनिट असे हे दोन आर्टिकलचे प्रकार आहेत, त्यांचे अर्थ सुद्धा पाहिले, त्यांच्या अर्थांना समजून सुद्धा घेतलं. तर आता राहिलेलं आहे याची यूज, त्याचा उपयोग वाक्यामध्ये अ और एन
या इंडिफाईंड आर्टिकलचा वापर कसा करायचा, ओके, तर हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.